हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा थर्ड लेसन सर्कलमधील प्रॅक्टिस सेट 3.5 मधील क्वेश्चन नंबर 5 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन काय दिला आहे. इन फिगर सेग EF इज अ डायमीटर. आपल्याला इथे फिगर दिलेली आहे सर्कलची. यामध्ये EF हा काय सर्कलचा डायमीटर आहे. अँड DF इज अ टँजेंट सेगमेंट. DF हा काय सर्कलचा टँजेंट सेगमेंट आहे. द रेडियस ऑफ द सर्कल इज R. सर्कलची जी रेडियस आहे ती किती आहे? R. आता EH ही काय असणार आहे? सर्कलची रेडियस. त्याचबरोबर HF ही पण काय असेल? सर्कलची रेडियस. आणि EF हा काय आहे? डायमीटर. प्रूव्ह दॅट DE इंटू GE इज इक्वल्स टू 4R स्क्वेअर. आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? पहा, DE इंटू GE इज इक्वल्स टू 4R स्क्वेअर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता आपल्याला हे कसं प्रूव्ह करता येईल पहा. प्रथम आपण गिवन आणि टू प्रूव्ह लिहून घेऊ. इथे मी गिवन आणि टू प्रूव्ह लिहून ठेवलेलं आहे. पहा, गिवन आपल्याला काय काय दिलेलं आहे. सेग EF इज अ डायमीटर अँड DF इज अ टँजेंट सेगमेंट. द रेडियस ऑफ द सर्कल इज R हे आपल्याला दिलेलं आहे. टू प्रूव्ह काय करायचं आपल्याला इथे दिलेलं आहे. DE इंटू GE इज इक्वल्स टू 4R स्क्वेअर. आता आपण प्रूफ लिहूया. आता प्रूफ कसा लिहिता येईल पहा. फिगरमध्ये पहा, DF ही काय आहे? सर्कलची टँजेंट आहे. टँजेंट म्हणजेच काय? हा DF हा काय करतो? सर्कलला ओन्ली वन पॉईंटमध्ये काय करतो? इंटरसेक्ट करतो, टच करतो. म्हणजेच DF ही सर्कलची टँजेंट आहे. आता DE ही काय आहे? सर्कलची सेकंट आहे. कारण ही काय करते? सर्कलला दोन पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. मग आपण इथे टँजेंट सेकंट सेगमेंट थिरम काय करू शकतो? यूज करू शकतो. काय आहे पहा टँजेंट सेकंड सेगमेंट थिरम. हा DFचा स्क्वेअर. DF स्क्वेअर इज इक्वल्स टू DG इंटू DE हा आपला काय? टँजेंट सेकंड सेगमेंट थिरम. पहा, लिहून घेऊ आपण प्रथम. इन फिगर DF इज अ टँजेंट अँड सेगमेंट DE is the secant of the circle. DF ही काय? सर्कलची टँजेंट आहे आणि DE हा सर्कलचा काय? सेकंट आहे. Therefore by tangent secant segment theorem काय येईल पहा. DF स्क्वेअर इज इक्वल्स टू DG इंटू DE. लिहून घेऊ आपण. DF स्क्वेअर इज इक्वल्स टू DG इंटू DE. DG इंटू DE येईल. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता पहा, DF हा काय? सर्कलचा टँजेंट सेगमेंट आहे आणि HF ही काय? सर्कलची रेडियस आहे. मग आपला टँजेंट सेगमेंट थिरम काय आहे? टँजेंट हा काय असतो? रेडियसला परपेंडिक्युलर असतो ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजेच हा जो अँगल असणार आहे, अँगल HFD हा किती असणार आहे? 90 डिग्री असणार आहे बाय टँजेंट सेगमेंट थिरम. कारण टँजेंट ही काय असते? ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट रेडियसला काय असते? परपेंडिक्युलर असते. म्हणजेच हा जो ट्रँगल आहे EFD हा ट्रँगल कसला आहे? राईट अँगल ट्रँगल आहे. म्हणजे यामध्ये आपण काय करू शकतो? पायथागोरस थिरम यूज करू शकतो. पहा, लिहून घेऊ आपण प्रथम एवढं. DF इज द टँजेंट सेगमेंट अँड HF इज द रेडियस ऑफ द सर्कल. इन फिगर DF इज अ टँजेंट सेगमेंट अँड HF इज द रेडियस of the circle. Therefore by tangent segment theorem angle EFD is equals to 90 degree. फिगर मध्ये पहा, अँगल EFD HFD म्हणजेच काय? अँगल EFD हा किती आहे? 90 डिग्री आहे. Therefore in triangle EFD by Pythagoras theorem पहा,
इन ट्रँगल EFD या ट्रँगलमध्ये आपण पायथागोरस थेरम यूज केला तर काय येईल पहा, DE स्क्वेअर इज इक्वल्स टू EF स्क्वेअर प्लस DF स्क्वेअर. लिहून घेऊ आपण. DE स्क्वेअर इज इक्वल्स टू, हा फिगरमध्ये DE स्क्वेअर इज इक्वल्स टू EF स्क्वेअर प्लस DF स्क्वेअर. EF स्क्वेअर प्लस DF स्क्वेअर. DE स्क्वेअर इज इक्वल्स टू EF स्क्वेअर. आता फिगरमध्ये पहा, EF ही काय सर्कलची डायमीटर आहे आणि डायमीटर ही काय असते, रेडियसच्या ट्वाईस असते. R प्लस R किती येईल, 2R. डायमीटर किती येईल आपला, 2R. म्हणजे EFची व्हॅल्यू काय येईल, 2R. आपण इथे EFच्या ऐवजी काय लिहू, 2R. EFचा स्क्वेअर आहे म्हणजे 2Rचा स्क्वेअर प्लस DFचा स्क्वेअर. आता DF ऐवजी आपण काय यूज करू शकतो पहा, DF स्क्वेअर. काय मिळालेलं आहे आपल्याला इक्वेशनमध्ये, DF स्क्वेअर इज इक्वल्स टू DG इंटू DE. म्हणजे इथे आपण DF स्क्वेअर इज इक्वल्स टू काय लिहू, DG इंटू DE. रिझन काय येते, फ्रॉम इक्वेशन 1. आपण इक्वेशन 1 वरून लिहिलं आहे. आणि 2R येथे काय लिहू आपण, EF इज इक्वल्स टू 2R. DE स्क्वेअर इज इक्वल्स टू 2Rचा स्क्वेअर काय येईल, 4R स्क्वेअर प्लस DG इंटू DE. आता हे DG इंटू DE आपण काय करू, या साईडला घेऊ. येथे काय प्लस, या बाजूला आल्यानंतर काय होईल, मायनस. DE स्क्वेअर मायनस DG इंटू DE इज इक्वल्स टू 4R स्क्वेअर. आता याच्यामध्ये DE काय करू आपण, कॉमन काढू शकतो. पहा, DE कॉमन काढू आपण. DE येथे D आहे आणि येथे पण DE आहे. मग आपण काय करू शकतो, यामधून DE कॉमन काढू शकतो. आता यातमधून DE स्क्वेअरमधून D आपण कॉमन घेतला, काय राहील, DE राहील. मायनस या DG इंटू DE मधून आपण DE कॉमन घेतला, काय राहील, DG राहील. इज इक्वल्स टू 4R स्क्वेअर. काय मिळालं आपल्याला ब्रॅकेटमध्ये, DE मायनस DG. आता फिगरमध्ये पहा, DE मायनस DG. ह्या DE मधून जर आपण हा DG मायनस केला तर आपल्याला काय मिळेल, GE मिळेल. कारण हे तिन्ही पॉईंट्स काय आहेत, कोलिनियर आहेत. E, G आणि D हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर आहेत. मग ह्या DE मधून DG मायनस केला तर आपल्याला काय मिळेल, GE मिळेल. म्हणजेच आपण DE मायनस DGच्या ऐवजी काय लिहू शकतो इथे, GE. DE इंटू GE इज इक्वल्स टू 4R स्क्वेअर. रिझन काय लिहिते, DE मायनस DG इज इक्वल्स टू GE. रिझन काय येईल, E, G आणि D हे तिन्ही पॉईंट्स काय आहेत, कोलिनियर आहेत. आणि हेच काय करायचं होतं आपल्याला, प्रूव्ह करायचं होतं. DE इंटू GE इज इक्वल्स टू 4R स्क्वेअर. खाली काय लिहू आपण, हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.